नमस्कार मित्रांनो. मी 5 तारखेला आपल्या पुनावळ्यामध्ये वाहतूक कोंडी झाली. तिथं कामं पण चालू आहेत. चला, कामं चालू आहेत असू द्या, पण तुम्ही एकामागे एक गाड्या चालवा ना. समोर जर येऊन अशा प्रकारे समोरून येणाऱ्या गाडीचा जर रोड अडवला, जर चौकातून गाडीच बाहेर नाही गेली, तर तुम्ही जाणार कुठं समोर? हा छोटासा विचार असतो, हे छोटीशी सोच असते, हे छोटंसं बुद्धीला दिलेलं एक खुराक असतो. तो खुराक नाही आहे का आपल्याकडं? आपण तो खुराक वापरत नाही का बुद्धीचा? अक्कल नसल्यासारखं समोर गाड्या घेऊन यायचं, एक लाईन लागलेली आहे, ते लोक पण पुढं जाण्यासाठी थांबलेत ना. की तुम्हीच हुशार आहेत, एका साईडनी गाडी घेऊन पुढे येणार, पुढं आल्यानंतर समोरच्याला ओरडत बसणार, समोरच्याची गाड्याचं नुकसान करणार. वरून गाडी टच झाली, घासली गेली, काही झालं तर समोरच्यावरती ओरडत बसणार. पहिलं तर हे बंद केलं पाहिजे, तेव्हा वाहतूक कोंडी कमी होईल. पण आपल्या इथं काही महाभागांना अजिबात अक्कल नाही आहे. गाडी चालवायची तर कळतच नाही आहे, फक्त पुढं जायचं आहे. मग कुठून चाललो आहोत, कसं चाललो आहोत, अजिबात कळत नाही का ह्या गोष्टी? मी आता याच्यामध्ये काही शब्द वापरलेत, काही बोललो आहे, जर चुकीचे असतील तरी मी माफी नाही मागणार, ते चुकीचे नाही येतच. ह्या भाडखाऊ लोकांचे हे जर साईडनी गाड्या पुढे घेतात ना, या लोकांचे ते लायकीचे शब्द आहेत. खरंच मला फार राग येतो या लोकांचा, पण करू काही शकत नाही आहे. तरी देखील मी माझ्या लेवलला मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्याला करायचं आहे, ज्यानं करायचं आहे, ज्याला नाही करायचं, माझ्या अंगलट येईल नाही येईल, त्या गोष्टी पुढच्या पुढं राहिल्या. पण आता इथं बघा ना तुम्ही, किती काही गरज आहे का? समोर जायची गरज होती का त्या माणसाला? आम्ही वेड्यासारखे थांबलोत रोडमध्ये, लाईनमध्ये, आणि हा पाठीमागून येऊन घुसतोय. मग याला जागा का देऊ? आता बस ना तिथं, तूही अडक आणि आम्हीही अडकतो. मग तुला पुढं जाऊ देऊ ना, आम्हाला काय इथं गोट्या खेळत बसायचंय? छोटासा विचार आहे हो, पण अजिबात गाडीची अक्कल नाही आहे या लोकांना. खरं तर फाईन मारला पाहिजे या लोकांवर, पण आपल्या इथं पोलिस फाईन नाहीत मारत आणि हेच चूक करतात. वाहतूक कोंडी झाली की दुसऱ्या साईडनी जे लोक येतात त्या लोकांना तिथं फाईन केला पाहिजे. फाईन टाका साहेब, फाईन टाका, त्याशिवाय नाही सुधारणार यावं. मलाच टाकताना करा, कसरत करा आता. सर्कस यांना आखली नाही तर आपली साईड कुठली काय काय घेणं देणं नाही यांना. तुम्ही तर आडवे उभारले, मी तर टच केली असती पुढे आणून गाडी, मग बघितलं असतं, मग पुन्हा बघू म्हणलं असतं. काय यांना एवढे आखली नाहीत का आपली साईड कुठली, आपण कुठून चाललो? जेवताना बरं ताटाच्या खालचं खात नाही ती. दांडकं ठेवायला पाहिजे, दांडकं नाही, दांडकं ठेवायला पाहिजे, दांडकं. फटका द्यायचा हेडलाईट वर समोर आला की. मी कुठून जाऊ म्हणायचं मग पुन्हा बोलला की. एक 100-200 ड्रायव्हरचा ग्रुप केला ना, आपलेच बाहेरचे सगळे. मी आला हा अहो खाली जाईल साहेब गाडी, आता रुतलेली गाडी आहे. खाली माती आहे ना त्या साईडला साहेब. चांगली का जागा? चांगली म्हणजे तुला कशी पाहिजे मग सांग. खड्डा नाही पाहिजे बस ना साहेब. मी माझ्या साईडने बरोबर चालतोय, जो चुकीचं चालतोय त्याला तुम्ही बोलतच नाही. माझी आहे का? मग जे चुकीचे त्यांना बोलत नाही, तुम्ही मला म्हणता इकडे कुठं टाकणार आहे मी गाडी? तू मदत करणार आहे का सांग? मी मदत केली असती, मी मदत केली असती, पण माझी परिस्थिती नाही ना. नाही तर मी खाली उतरून मदतच केली असती एकदम. मी माझ्या पद्धतीने मदत केली असती, मग मी नसतं अशी केली. तो ठोक मला, म्हणजे आमचं नुकसान कर म्हणा. यांना द्या ना पाठीमाग रिवर्स टाकून, जेवढे आहेत तेवढे लागू द्या वेळ, एक दिवस काय फरक पडत नाही. त्याशिवाय लोक हलणार नाही. ते अहो जे चुकीचे त्यांना जाऊ द्या रिवर्स, जरा बसू द्या. नाही तर आजचे दिवस जावा तुम्ही घरी, करा सुट्ट्या तुम्ही बी. कशाला काम करताय मग तुम्ही बी? तुम्हाला जर व्यवस्थित काम नसली करायची
थोडी का हसू द्या जरा आणि कोण थोडा खिळा फिळा लावा नांगर लावल्यासारखा नांगर खाली लावायचा असं एवढंच खिळा लावायचा असं पाडूनच काढायचं पुढे घेते या ठिकाणी आता समोरून येणारी गाडी दिसते आपली गाडीमुळे ती गाडी अडवणार आहे तिथं गाडी कशाला टाकायची एवढी छोटीशी गोष्ट आहे हे कळत नाही का लोकांना अजून दुसरी गोष्ट आता बघा टाइम बघा तुम्ही 5:24 झालेत मी अजून पण इथंच अडकलेलो आहे आणि माझी नंतरचा एक माझा व्हिडिओ आहे तो पण बघा किती वाजून किती मिनिटाचा आहे आता बस गेली म्हणजे ती लेन क्लिअर झाली होती की नाही तरी देखील या लोकांनी त्याच लेन मधून गाड्या टाकल्यात नंतर मी छोटासा व्हिडिओ देखील काढला होता खाली उतरून तो देखील पहा समजायची गरज नसते आता फाईन टाकला ना 1,500-2,000 हजाराचा मग पुन्हा कळतं ना दुसऱ्या साईडला जायचं नाही कळतं ना मग पुन्हा मग दुसऱ्या साईडला गेला की लगेच फाईन टाकायचं महिन्याभराचं काम आहे फक्त महिनाभराच 10 दिवस आणि फक्त व्हिडिओ काढून पाठवू द्या 2,000 हजारच फाईन टाकल्यास त्याचा बाप बी जाणार नाही तिकडं म्हणून नको बाईला काय डोकं नसतं का तुम्ही राग नका म्हणा लय अवघड आहे आपल्या इथं म्हणूनच टाकलं बाई म्हणून नाही साईडनं मागे यावं बरं ती मागे नाही येऊन राहिली ती अजून समोर घेऊन राहिली दुसऱ्या साईडला जायचंच कशाला आपण हे सगळ्यात महत्वाचं कळायला पाहिजे लोकांना अरे जाम नाही केलंय ह्यांनी 2 लेन बनवले समोर बी असेच असते ना आता हा व्हिडिओ बघा मित्रांनो बस गेली आहे बस गेल्यानंतर देखील कशा प्रकारे गाड्या पुढे घेऊन आले आणि गाड्या पुढे घेऊन येऊन पूर्ण रोड ब्लॉक केलाय समोर जाणारा आता मला एक सांगा जर अशा प्रकारे जर गाड्या समोर घेतल्या अशा प्रकारे जर गाडी चालवली इथं बघा टायमिंग बघा आता वरती याच्यात टायमिंग पण दिलेला आहे मी आता या ठिकाणाहून मी आता किती वाजलेत 5:25 व्हिडिओ हा आणि आता इथून पुढे निघण्याचा व्हिडिओ माझा हा 5:45 मिनिटाचा 43 का 44 मिनिटाचा एवढा मोठा आहे 20 मिनिटं मी एका जागेवरती होतो आणि कोणाच्या चुकीमुळं तर ह्या अशा लोकांमुळं आणि तरी देखील तुम्ही आता पुढं पाहू शकता की जिथं पोलिस थांबलेत चौकामध्ये त्या ठिकाणी विरुद्ध दिशेनं गाड्या घेऊन आलेत समोर लोक त्या लोकांनाही यांची बोलण्याची हिंमत होत नाही पण हे लोक जो बरोबर चालतो ना त्याला म्हणतात इकडं घे गाडी तिकडं घे गाडी तुला कसला रोड पाहिजे मग या लोकांना जर त्यांनी हे प्रश्न विचारले असते तू इकडून का आला एवढा एकच प्रश्न जर विचारला असता तर एवढी वाहतूक कोंडी झाली असती का कोणाची हिंमत होणार आहे का जर पोलिसांनी विचारलं की तू या बाजूनं का आलास बाबा तुला आता फाईन भरायला लागेल तुला फाईन पडणार आहे आता इथं त्यांना फाईन जर टाकला तिथं 2,000 5,000 टाका मी तर म्हणतो विरुद्ध दिशेनं आला ना तर 15,000 20,000 पण टाका तो कोणीही असू द्या आता इथं बघा किती वेळ आहे घे पुढे घे 5:43 व्हिडिओ आहे मित्रांनो माझा चौक क्रॉस केलाय मी आणि चौक क्रॉस केल्याच्या नंतर बघा अक्षरशः हे लोक समोर पण येत आहेत समोरून आल्यानंतर आता मी जाणार कुठून गाडी लावून दिली का तिकडे घे इकडे घे इकडे घे घे इकडून घे इकडे घे इकडे घे घे इकडे घे अजून इकडे घे इकडे ये ना अजून इकडून या इकडूनच यायचं असं
रॉंग साईड येत आहे तिकडं थांबला असतं का मेले असते का साले पण आपल्या गाड्या रोडच्या खाली उतरवायच्या आणि हे राजासारखे जाणार.